झी 24 तास एक पाऊल पुढे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। दादरच्या स्मशानभूमीत मृत्यूची नोंद जन्मवहीमध्ये बाळासाहेबांच्या देखील मृत्यूची जी नोंद आहे ती जन्मवहीतच आहे। वेगळी दादरच्या स्मशानभूमीमध्ये मृत्यूची नोंद करण्यासाठी वेगळी वही देखील नाहीये। अनेक वर्ष इथे मृत्यूच्या नोंदीसाठी साधी वही देखील नाही। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। दिनेश, बाळासाहेबांसारख्या मोठ्या व्यक्तीच्या मुळे हे सगळं समोर येतंय, पण काय नेमका हा प्रकार आहे? अजित, महापालिका प्रशासनाचा जो सावळा गोंधळ आहे तो या संपूर्ण प्रकरणात उघडकीस आलेला आहे। एकूणच महापालिकेच्या मुंबईतल्या ज्या स्मशानभूमी आहेत यामध्ये मृत्यू नोंद करण्यासाठी जी वही लागते त्या वह्या उपलब्ध नाही आहेत। येथील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला वेळोवेळी संपर्क साधला, मात्र स्टेशनरीचा तुटवडा असल्यामुळे या वह्या या स्मशानभूमीमध्ये उपलब्ध झालेल्या नाही आहेत। काही दिवसांपूर्वी महापालिकेचे नगरसेवक मुंबईतल्या एका स्मशानभूमीत काही आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते। त्यावेळेस त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला। त्यांनी ज्या पद्धतीने या वयांची काही काळजी घेतली जात नाही किंवा या स्मशानभूमीमध्ये जन्म असा हा प्रकार आहे की एका 27 ते 28 हजार कोटीचं बजेट असलेल्या महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मृत्यू उपलब्ध नसावी आणि त्या ठिकाणी जन्मवहीची जी एकूणच उपलब्धता करण्यात आलेली आहे, या जन्मवहीमध्ये मृत्यूंची नोंद केली जाते। दादरच्या स्मशानभूमीमध्ये अशा पद्धतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जे अंत्यविधी झाले त्यांच्या मृत्यूची नोंद ही अशाच पद्धतीने जन्मवहीमध्ये करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या एकूणच ज्या पद्धतीने अंत्यविधी होत आहेत किंवा ज्यांचे मृत्यू होत आहेत आणि त्यांचे जे नोंद आहे ती अशा पद्धतीने या जन्मवहीमध्ये होते असा एकूण हा प्रकार उघडकीस येतो आहे। प्रशासनाकडून ही हलगर्जीपणा जो दिसून येतो आहे किंवा जी स्टेशनरी असं एक क्षुल्लक कारण दिलं जाते 3 ते 4 वर्ष अशा पद्धतीने स्मशानभूमीमध्ये स्टेशनरी उपलब्ध होऊ नये। एकूणच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ही वेळोवेळी माहिती दिली जात असताना ही स्टेशनरी उपलब्ध केली जात नाहीये। 27 ते 28 हजार कोटीचं बजेट असलेल्या महापालिकेत अशा पद्धतीने स्मशानभूमीमध्ये स्टेशनरी उपलब्ध नसणं खरंच हा एक हलगर्जीपणा किंवा एक मोठा भयानक प्रकार आपण म्हणता येऊ शकेल। धन्यवाद दिनेश। पण एकूण महानगरपालिकेत सत्ता सध्या शिवसेनेची सत्ता आहे। ज्यांच्या आशीर्वादानं इतकी वर्ष सत्ता उपभोगली त्या बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची नोंद करण्यासाठी देखील तिथे वही नसावी आणि मग दुसऱ्या कुठल्या तरी वहीमध्ये अधिकृत वहीऐवजी दुसऱ्या वहीत नोंद बाळासाहेबांच्या मृत्यूची व्हावी यासारखं दुर्दैव नाही। 27 हजार कोटींचा अर्थसंकल्प ही मुंबई महापालिका मांडते, पण मृत्यूची नोंद करण्यासाठी स्मशानभूमीत स्टेशनरी नाहीये। अत्यंत सगळं हे धक्कादायक आहे। महानगरपालिकेचं प्रशासन या सगळ्याकडे लक्ष देईल आणि तातडीनं या सगळ्याची दखल घेईल अशी अपेक्षा आपण करूयात। या वहीची दृश्य आपण बघतोय, खरं तर ही जन्माची नोंदणी करण्याची वही आहे महापालिकेच्या कार्यालयातली, कारण मुंबई महानगरपालिकेच्या दादर स्मशानभूमी ज्या परिसरामध्ये येते तिथल्या महापालिकेच्या कार्यालयामध्ये मृत्यूची नोंद करण्यासाठी वहीच अस्तित्वात नाहीये, कारण स्टेशनरी नाही। आपण बघतोय बाळासाहेबांच्या मृत्यूची नोंद ज्या रजिस्टरमध्ये करण्यात आली ते रजिस्टर जन्माची नोंद करणारं जे रजिस्टर आहे ते रजिस्टर आहे। मृत्यूची नोंद करणारी जी वही आहे ती वही उपलब्ध नसल्या कारणानं अशी नोंद या दुसऱ्या वहीमध्ये करण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।